मुंबईत सुद्धा जोरदार पाऊस कोसळतोय। अर्थातच हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार जोरदार पाऊस होतोय। तिथली नेमकी काय स्थिती आहे जाणून घेऊयात। थेट जाऊयात ठाण्यामध्ये। रिजवान शेख आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। रिजवान, ठाण्यामध्ये सध्याची पावसाची काय स्थिती? आपण जर पाहिलं तर सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात ठाण्यामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे आणि सध्या ठाण्यातील मुख्य परिसर जो 3 हात नाका या ठिकाणी उपस्थित आहे। आपण जर माझ्या मागे पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झालेली आहे। सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात पाऊस पडला, ज्यामुळे जे चाकरमान्य त्यांना देखील याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। 15, 16, 17 आणि 18 सलग 3 दिवस हे सुट्टीचे दिवस असल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक जे घरातून बाहेर पडले होते आणि दहीहंडीचा उत्सव, रक्षाबंधन असतो ना, मोठ्या प्रमाणात लोक घराच्या बाहेर निघून हे सण देखील साजरा करतो। परंतु ज्या पद्धतीने अनेक वेळा अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला भेटते आणि ज्या पद्धतीने पाऊस हे सातत्याने पडत आहे ठाणे तो मुंबई असो आणि उपनगरा परिसरामध्ये, आणि विशेष म्हणजे ज्या पद्धतीने हवामान विभागाने जे निर्देश दिला होता की ठाणे, मुंबई आणि आजूबाजूपर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे, त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं तर सातत्याने पाऊस हे संपूर्ण ठाणे आणि महाराष्ट्रातील अनेक जे जिल्हे आहेत त्यामध्ये मोठा, त्यामुळे जे लोक आहे आणि चाकरमान्य त्यांच्यावरती सर्वात जास्त परिणाम हा पावसाचा आपल्याला दिसून येत आहे। प्रज्ञा, नक्कीच रिजवान, तुम्ही असेच आमच्या सोबत राहा। मात्र आता थेट नवी मुंबईत सुद्धा जाणार आहोत। मात्र त्याआधी मुसळधार सुरू असलेल्या पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीला सुद्धा बसलेला आहे। मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिरानं धावताना पाहायला मिळत आहेत। मुंबईकरांना गरजेचं असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन करण्यात येत आहे आणि जोरदार पावसाचा फटका हा मुंबईकरांना बसतोय। गेल्या 3 दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस सुरू आहे। काल थोडीशी काही अंशी उसंत पावसाची होती, मात्र पाऊस हा सुरूच होता। ताईन गर्दीच्या वेळेला लोकल वाहतूक मात्र उशिरानं धावतीये। 15 ते 20 मिनिटं उशिरानं लोकल धावत आहेत। आणि थेट आता नवी मुंबईमध्ये जाणार आहोत। नवी मुंबईचे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राहुल कांबळे यांच्याकडे जाणार आहोत। राहुल, नवी मुंबईतले काय अपडेट? 4 दिवसापासून जो आहे नवीन पाऊस पडत आहे, व्यापक फटका आहे नागरिकांना। 3 ते 4 दिवसानंतर आता परत सोमवारी सकाळी थोडीफार ट्राफिक नवी मुंबईत झालेली आहे आणि रात्री जो मुसळधार पाऊस पडला त्यामध्ये चिपळूण आहे, बेलापूर आहे, श्रीनगर आहे, या ठिकाणी सर्व ठिकाणी पाणी साचलं होतं। एकंदरीत परिस्थिती पाहिजे तर माझ्यापासून आपण सध्या नवी त्या ते 3 लोक आहेत। खूप संख्येने माझ्यापाशी 600 हा जो रोड आहे, ठाणे बेलापूर रोड आहे आणि हा वाचीला जाणारा रोड आहे। या ठिकाणी काही पाणी जवळपास 2500 ते 2500 किलोमीटर पावसाची नोंद झालेली आहे आणि आता आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा असं आव्हान सुद्धा सर्व महानगरपालिका नागरिकांना केलं आहे। एकंदरीत डिझास्टर मॅनेजमेंट जे आहे नवीन सदस्य आहे त्यांनी सिटी लावून सगळं ऑपरेशन केलेलं आहे की ज्या ठिकाणी पाणी साचलं पाहिजे त्या ठिकाणी पंपसेट लावून पाणी हे काढण्याचे प्रयत्न असतील। तसंच नवी मुंबईमध्ये हार्बर सेवा जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा थोडा जास्त आलेल्या पावसामुळे फरक पडलेला आहे। 10 ते 15 मिनिटांनी ट्रेन जे आहेत उशिरा धावत आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर नवी मुंबई सुद्धा ज्या ट्रेन आहेत त्या उशिरानं धावत आहेत। मुंबईमध्ये सुद्धा रेल्वे वाहतूक जी आहे ती संथ गतीनं सुरू असलेली पाहायला मिळते। मध्य रेल्वेत सुद्धा चांगलाच फटका बसतोय। तुर्तास धन्यवाद राहुल या संपूर्ण माहितीसाठी।